ज्या वेळेला दक्ष महाराजांनी ब्रह्मदेवानी सांगावं, दक्षा तुला प्रजापती पद देतो, पण मला या सृष्टीच्या निर्मितीत मदत कर. दक्षाने 20,000 पुत्राची निर्मिती केली. अरण्यात पाठवलं, जा म्हणे तप करा. आणि कित्येक काळ तपश्चर्या करून परत आल्याच्या नंतर तुमचं लग्न लावून देतो म्हणे. नंतर मला या सृष्टीच्या निर्मितीत मदत करा. त्यानंतर 20,000 मुलं निघाले. अरण्यामधून कित्येक दिवस तप केले आणि परत निघाले. पण येतच नारद मुनींनी 20,000 मुलांना सांगितलं, अरे कशाला संसाराच्या भानगडीत पडता, दुःख बांधावडी ह्या संसार लटिका व्यवहार, भानगडीत पडू नका संसाराच्या. संसार करून कोणाचं भलं झालंय का, परत जा. 20,000 मुलं परत गेले. दक्षाला राग आला, दक्षाने श्राप दिला, नारदा कधीच तुम्ही एका ठिकाणी थांबून कोणाला उपदेश करू शकणार नाही. म्हणून नारदजींच्या पायामध्ये चाळ आहे, अखंड भ्रमंती चालू, कधीच एका ठिकाणी थांबत नाहीत. ज्या वेळेला श्राप दिला तर ब्रह्मदेवाले, दक्षा काय केलेस तू? बाबा बरोबर केलंय मी. दक्षा, अरे 20,000 मुलं तू निर्माण केले होते, तुला या सृष्टीच्या निर्मितीत मदत व्हावी म्हणून, पण ते धड स्त्री नाही आणि धड पुरुषही नाही, किन्नर जातीचे होते. एवढ्या मोठ्या महापापातून तुला नारदांनी वाचवण्याचं काम केलंय आणि तू श्राप दिलाय. बाबा आता या पापातून उतराय होण्याकरिता काय करावं लागेल? 9 दिवस भगवती मातेची उपासना. म्हणून 9 दिवस आणि 9 रात्री सगळ्यात पहिले दक्ष महाराजांनी तेलाचा दिवा जाळाय. तेव्हापासून ज्योत पेटवण्याची प्रथा आहे. 9 दिवस भगवतीच्या समोरचा दिवा विजू द्यावा लागत नाही. भगवती मातेचा गोंधळ साधू संत सुद्धा सांगतात, गोंधळ घातलाय जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा.